विधानसभेच्या रणांगणात जिजाऊचा ठाम संघर्ष, सांबरेंची विचारवादळ कार्यालयाला भेट. कोणत्या विधानसभा जिजाऊ लढवणार? निवडणूक आणि सत्ताधारी निवडणुकीला घाबरतात असे कालच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालं. जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्यांच्या निवडणुका जाहीर होतात, मात्र महाराष्ट्राची निवडणूक पुढे ढकलली जाते. सत्ताधाऱ्यांचा निवडणुकीच्या मैदानातील हा पळपुटेपणा एकीकडे, तर जिजाऊ सारख्या सामाजिक आणि राजकीय संघटनेने केलेला निर्धार दुसरीकडे. शहापूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मते घेणारे निलेश सांबरे यांनी आज विचारवादळच्या कार्यालयाला भेट दिली आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीची आपली भूमिका स्पष्ट केली. नमस्कार. नमस्कार. आपल्या सोबत आहेत जिजाऊ विकास पार्टीचे अध्यक्ष आदरणीय निलेशजी सांबरे साहेब. साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार साहेब. आताच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि शहापूर तालुक्यातून आपल्याला उदंड असा प्रतिसाद मिळाला, याविषयी काय सांगाल? नक्कीच ग्रामीण भागातील समाजाचं प्रचंड प्रेम आहे माझ्यावर. आज संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये नंबर 1च जिजाऊला पाठिंबा मिळाले, मला मिळाले. लोकांचा आशीर्वाद आहे, समाजाचा आशीर्वाद आहे. का गेले 15-16 वर्ष जे समाजासाठी काम सुरू आहे जिजाऊ पुढे, का मी एकटा मोठा नाही झालो पाहिजे, पूर्ण समाज मोठा झाला पाहिजे. इतकंच नाही तर प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण समजून सेवा चालू आहे जिजाऊ मार्फत. प्रत्येक विद्यार्थी शिक्षण किंवा नोकरी, त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे, हा आपल्या घरातील मुलगा आहे मुलगी आहे समजून त्यांना जी सेवा सुरू आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण म्हणा, खेळामध्ये म्हणा, विविध क्षेत्रामध्ये जे जिजाऊचं काम आहे त्याला भरभरून आशीर्वाद लोकांनी मतरूपी दिलेला आहे. मला समाधान आहे त्याबाबत. का ग्रामीण भागामध्ये नंबर 1ला जिजाऊ विकास पार्टी ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि शहापूरचा तर विशेषतः मी आभारी आहे का शहापूरच्या सर्वच राजकीय पक्षाच्या जवळजवळ पदाधिकाऱ्यांनी जिजाऊच्या कामाला विचार करून उमेदवार बघून, म्हणजे सुशिक्षित तालुका असल्याने उमेदवार बघून, उमेदवाराची काम बघून भरभरून मतदान केलेलं आहे. खरं तर जेव्हा एखादं इलेक्शन होतं, निवडणुका होतात आणि उमेदवार जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो बरेच वर्ष त्या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडताना आपण पाहिलेलं आहे. पण एकमेव तुम्ही असे आहात की निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून आपलं जे सामाजिक शैक्षणिक काम आहे त्या कामाला आपण पुन्हा सुरुवात केली. नक्कीच 78 वर्षामध्ये जे झालं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये अभिप्रेत होतं. एक चांगलं काम करण्यासाठी राजकीय व्यासपीठ निर्माण केलं होतं. कुठलाही लोकप्रतिनिधी हा समाजाची 100% सेवा करणारा असला पाहिजे, समाजाला फसवणारा असता कामा नये. आणि त्या कामाचा आपला समाज अज्ञानी असलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधी गैरवापर केला. तो गैरवापर टाळण्यासाठी का ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, मी मगाशी आपल्या संपादक साहेबांना बोललो का मी एका ST कंडक्टरचा मुलगा, घरी जमीन 25-30 एकर असेल, आई शेती करायची, शेतीवरती चालायची, परंतु मी आज जो मोठा झालो तो आपल्या सगळ्या समाजाच्या आशीर्वादामुळे झालेला आहे. तर त्या समाजाची सेवा ही प्रामाणिकतेने केलीच पाहिजे. अनेक राजकीय पक्षाचे लोक बोलायचे की शाळा बंद होतील, हॉस्पिटल बंद होतील, लायब्रऱ्या बंद होतील, परंतु आज मी शहापूरच्या सगळ्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं सामाजिक कामामध्ये तुम्ही पक्षाची चप्पल बाहेर ठेवून प्रत्येकाने कामाला करा. कारण आपण रुग्णाला काय जात विचारतो का, रक्त देताना जात विचारतो का, पक्ष विचारतोय का, आपण एखाद्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर विचारतो का तू कुठल्या जातीचा आहे का कुठल्या पक्षाचा आहे. तशा प्रकारे सामाजिक कामे तुम्हाला आम्हाला करावं लागेल. आज शहापूर तालुका मुंबईला पाणी देणारा तालुका, प्रगत तालुका, परंतु आपण एकत्रित नसल्यामुळे किंवा आपल्याकडे व्हिजन नसल्यामुळे आज पाणी टंचाईला सामोरा जाणारा शहापूर सगळ्यात मोठा, अपघातात मृत्युमुखी पावणारा शहापूर सर्वात मोठा, आरोग्याची व्यवस्था नसल्यामुळे, हॉस्पिटलच्या व्यवस्था नसल्यामुळे सर्वात जास्त मरणारे आपल्या तालुक्यातले. हे चित्र बदलण्यासाठी शहापूरच्या सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना मी विनंती करायला लागलोय का प्रस्थापितांना बाजूला करून नवीन चेहरा दिल्याशिवाय या तालुक्याचा बदल होणार नाही. मी जर लोकप्रतिनिधी असतो या तालुक्याचा 19 पासून 24 पर्यंत, मी तुम्हाला 100% सांगतो, जशी ठाण्याला रिंग मेट्रो काल मंजूर झाली ना, तशा प्रकारची व्यवस्था तालुक्यामध्ये केली असते, कारण इतक्या प्रकारे काम करायला स्कोप आहे. साहेब, आता पुन्हा आपल्याकडे विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती येत आहे. या सर्व निवडणुकांकडे जिजाऊ विकास पार्टी कोणत्या दृष्टीने पाहते? सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. आणि मी अगदी आपल्या न्यूज चॅनल समोर सांगतो जिथे जिथे निवडणुका होतील, कारण लोकसभा ही माझ्यासाठी खूप मोठी निवडणूक होती.
म्हणजे जर मी एका खूप मोठ्या निवडणुकीला सामोरं जाऊन मी सांगतो की छाती टोकपणे का एका शेतकऱ्याच्या मुलांनी जर इतक्या मोठ्या प्रमाणात मतं वाढली, फक्त लोकांचं अज्ञान असल्यामुळं का जाती धर्माच्या नावाने किंवा मोदी विरोधी, मोदी बरोबर इंडिया आघाडी विरोधी अशा प्रकारे चाललं, नाहीतर उमेदवार म्हणून काम आपलं चांगलं होतं कुठल्याही पक्षापेक्षा. कारण आज कुठल्या पक्षाने हॉस्पिटल बांधलेले आहेत, कुठल्या पक्षाने शाळा उघडलेल्या गरिबांच्या पोरांना शिका, कुठल्या पक्षाने लायब्ररी उघडून किंवा स्पर्धा परीक्षेचा पोलीस भरतीचं केंद्र देऊन लोकांना रोजगार दिले. हे सर्व काम असताना पण का पराभव झाला किंवा काय झालं, तर त्याला मुख्य कारण हे शिक्षण नाही. ते शिक्षण देण्याचं काम आपल्याला अहोदिवस अहोरात्र करायचं आणि निवडणुकामार्फत गावच्या सरपंचापासून खासदारापर्यंत इतकंच नाही तर गावच्या ग्रामसेवकापासून तलाठ्यापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्व स्तरावरती आपली लोक कशी जातील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. येणाऱ्या विधानसभा निवडणुका या दोन्ही जिल्ह्यातीलच नव्हे तर अगदी रत्नागिरी जिल्ह्यातल्याही लढवण्याचा आमचा अंकुश आहे. काही नगरमधल्या जागा आहेत, काही धुळ्यातल्या जागा आहेत, त्या लढण्याचाही कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आपली तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदा तर मी ठामपणे आजच तुम्हाला काळ्या दगडावर लिहून देतो भगव्या रेषेने. काय पालघर, ठाणे आणि रत्नागिरी या तिन्ही जिल्हा परिषद चांगले 25 ते 35 वयोगटातले तरुण मंडळी, मुलं मुली, पदाधिकारी असतील आणि त्यांचा कुठलाही राजकीय वारसा नसणारे असतील, सर्वसामान्य शेतकऱ्याचे शेतमजुराची पोरं असतील आणि राजकारण हा व्यवसाय न होता ते एक चांगलं विजन घेऊन राहतील. नाहीतर आपण पाहतोय का आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विजन कुठे कोणाचं काय, कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यातलं काय काय काम केलं ते थोडं विचारा तुम्ही. स्वातंत्र्याच्या 78 वर्षामध्ये कुठल्याच पक्षाच्या जाहीरनाम्याचं काम होत नाही. परंतु जिजाऊ एक अशी आहे की 4 तारखेला निकाल लागला, 5 तारखेपासून आम्ही जिजाऊ आरोग्य क्लिनिक उभे केले होते, 50 उभे करायचे, त्यातले 38 उभे झाले, 12ही लवकरात लवकर होतील. गरिबांच्या मुलांना 100 ठिकाणी फ्री कोचिंग क्लासेस तयार होते, जवळजवळ 60च्या वरती फ्री कोचिंग क्लासेस सुरू झालेले आहेत. महिलांना 1 लाख महिलांना आपण एका वर्षात उभे करणार होतो, पण तू खात्रीला एक सांगतो का 5 वर्षामध्ये ग्रामीण भागातील शहरातील किमान 2 ते 2.5 लाख भगिनींना आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू. दररोज असा कुठला दिवस नाही का प्रशासनामध्ये आपला मुलगा मुलगी जात नाही. ही आता जरी डेप्युटी कलेक्टर किंवा UPSC IPS परत जात असेल, परंतु येत्या काही वर्षानंतर हा आपला ग्रामीण भागातील हा जिथे जाल तिथे आपला अधिकारी दिसेल आणि जिथे जाल तिथे आपला लोकप्रतिनिधी असेल अशी व्यवस्था आपण निर्माण करू. सर, खरं तर अनेक प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, पण आजच्या कमी वेळेमध्ये सुद्धा आपण विचारवादळच्या कार्यालयाला भेट दिली, आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. विचारवादळ परिवाराचे आभार मानतो. तर चांगल्या प्रकारे ग्रामीण भागातल्या बातम्या दररोज दाखवत असतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये कुठे विकले न जाणारे असे न्यूज चॅनलही सुरू राहिलेच पाहिजेत. त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.